जिल्हा परिषदांसह महापालिकांचा निवडणुकांचा मार्ग आता मोकळा। नगर परिषद नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात पुढची सुनावणी। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार निवडणुका होत असल्यास निकालावर टांगती तलवार। आजच्या कोर्टाच्या निर्णयानंतर वडेट्टीवारांची टीका। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली। 2 तारखेला मतदान तर उमेदवारांना 1 तारखेच्या रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार। निवडणुकीत पैशांचा पाऊसच नव्हे तर अतिवृष्टी, पैशांचा वापर करून मतं मागितली जात आहेत। सत्तेचा माज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। सिंधुदुर्गात रवींद्र चव्हाणांना युती नको होती। राणे कुटुंबावर त्यांचा वैयक्तिक राग दिसतोय। निलेश राणेंचा आरोप, तर मला पाडण्यासाठी कट कारस्थानं सुरू असल्याचाही दावा। ठाकरेंकडील 20 ते 25 जागांची मनसेकडून मागणी। ठाकरे सेनेची ताकद असलेल्या जागा मनसे मागत असल्यानंच हा पेच। मनसेची ताकद आणि उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर ठाकरे सेना ठाम, सूत्रांची माहिती। कोट्यवधी रुपये पाठवून ते मध्येच मुरले तर विकास कधीही होणार नाही। भाजपचा नगराध्यक्ष असेल तर चांगलं काम करता येईल। बदलापूरच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली काही माणसं आहेत। जनतेला त्रास देणाऱ्यांच्या आरेला कारे आम्हाला सुद्धा करता येतं। भाजप आमदार मनोज घोरपड्यांवर नाव न घेता अजित पवारांची टीका। मुंबईतील हवेच्या गुणवत्तेसंदर्भात 15 डिसेंबरला हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार। हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकांच्या उपाययोजनांची हायकोर्ट पाहणी करणार। शेतीमध्ये 400 मीटरपर्यंत ड्रोन उडवण्यासाठी शासनाच्या परवानगीची गरज नसणार। कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राचा हा मोठा निर्णय।